आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून संघटनात्मक कामासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आणि आताच MIDC गेस्ट हाऊसला माननीय आमचे ज्येष्ठ सहकारी दीपकभाई केसरकर, निलेश राणे, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख, युवा सेना आणि आमची जी कोर कमिटी आहे त्याची बैठक झाली. या बैठकीअंती असं ठरलंय की उद्या 11 वाजता जिल्ह्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत, नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, याबाबतची पक्षाची भूमिका स्वतः दीपकभाई केसरकर उद्या आपल्या समोर विशद करतील. आमचे जे काही निर्णय आजच्या बैठकांमध्ये झालेले आहेत ते आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत, सिंधुदुर्गवासियांपर्यंत पोहोचण्यासाठी ते पत्रकार परिषदेचं आयोजन करणार आहेत आणि त्याच्यातनं आमच्या पक्षाची भूमिका उद्या स्पष्ट होईल. साहेब, रोहित आर्यानावर जो आरोपी होता ज्याने 17 मुलांना पोलीस नोटीस ठेवली, त्याचा आता पोलिसांनी एन्काउंटर केला. काय याबाबत मी देखील माहिती घेतल्यानंतर कळलं की काही शासकीय बिलांच्या संदर्भामध्ये त्यानं हा प्रकार केलेला होता. शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई याच्यावरचं उत्तर पोलिसच देऊ शकतात, परंतु लहान मुलांना ओलीस ठेवणं, स्वतःला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणं हे 100% चुकीचं आहे आणि याच भावनेनं कदाचित प्रशासनानं किंवा पोलिसांनी ही कारवाई केलेली असावी.